मी तुला आज एक अभिमन्यूची कथा सांगणार आहे. अभिमन्यूने गर्भात युद्ध शिकलं. ही केवळ कथा नाही, हे गर्भसंस्काराचे एक जिवंत उदाहरण आहे. श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा गर्भवती असताना अर्जुन तिला युद्धातील रहस्य सांगत होता. गर्भातील अभिमन्यू हे सर्व लक्ष देऊन ऐकत होता. अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा म्हणजे अभिमन्यू. जेव्हा सुभद्रा गर्भवती होती तेव्हा एक दिवस श्रीकृष्ण म्हणजे तिचा भाऊ आणि अर्जुन एकत्र बोलत होते. ते युद्धातल्या चक्रव्यूह नावाच्या क्लिष्ट युद्धतंत्राबद्दल बोलत होते. अर्जुन सुभद्राजवळच चक्रव्यूहात कसं शिरायचं ते सांगत होता. पण कसं बाहेर यायचं हे सांगण्याआधी सुभद्रेला झोप लागली. पण तेवढ्या वेळात तिच्या पोटात असलेला अभिमन्यू हे सर्व लक्ष देऊन ऐकत होता. म्हणून अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरण्याचं ज्ञान गर्भात असतानाच मिळालं. पण बाहेर पडण्याचं ऐकायला मिळालं नाही. म्हणून महाभारतातल्या युद्धात तो चक्रव्यूहात शिरला पण बाहेर पडू शकला नाही.